बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या आणि ब्रेकिंग बातमीला करतोय। गोव्यात जे आहे ते भाजप आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची युती तुटली आहे। मगोचे सुधीर ढवळीकर आणि दीपक ढवळीकर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे। गोवाच्या मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांनी ही कारवाई केली आहे। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लावून आहेत। मनोज, काय अधिक माहिती आहे? गोव्यात अतिशय धक्कादायक बातमी आहे, भाजप महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची युती जी आहे ती तुटली आहे। नक्कीच ज्योती, गोव्यामध्ये राजकीय भूकंप झाल्याचं आपल्याला म्हणावं लागेल, कारण गेल्या काही दिवसांपासून गोव्यात भाजपा आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांच्यातली जी युती आहे त्या युतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरू होते। कारण जेव्हापासून गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेले मनोहर पर्रीकर यांची केंद्रात संरक्षण मंत्रीपदी झाली, मंत्रीपदी निवड झाल्यानंतर पार्सेकर यांची मुख्यमंत्री पद म्हणून पदावर नियुक्ती करण्यात आली, त्यावेळीपासूनच हा संघर्ष सुरू झालेला आहे। ढवळीकर बंधू जे दोन आहेत, ज्यांना रात्री उशिरा सुधीर ढवळीकर आणि दीपक ढवळीकर यांना मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करण्यात आली। कारण या दोन ढवळीकर बंधूंनी सुरुवातीपासूनच पार्सेकर यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतलेला होता आणि पार्सेकर मुख्यमंत्री झाल्यानंतर जे काही निर्णय घेत आहेत ते निर्णय परस्पर घेत आहेत। कुठल्याही प्रकारचं सहयोगी पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला या संदर्भात कोणत्याही निर्णयात विश्वासात घेतलं जात नाही। त्यामुळं आता या गोव्याच्या येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ढवळीकर बंधूने हा निर्णय घेतलेला होता। कठोर अशा शब्दामध्ये नेहमीच ते सरकारवर, गोवा सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करायची। यामुळेच हा रात्री उशिरा झालेला निर्णय आहे आणि या निर्णयाने दोन्ही पार्सेकर बंधू जे आहेत ह्या ढवळीकर बंधू आहेत, या ढवळीकर बंधूंचे मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। नक्कीच धन्यवाद मनोज दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी। गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ही कारवाई केली आहे। गोव्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असं म्हणायला हरकत नाही।